So these all beautiful silk zari work sarees we are going to see in this haul video. All are beautiful and stunning gorgeous sarees. I have included in this Pochampalli sari, Kanchivaram sari, Banarasi silk sarees. I'm very excited and eager to share this all product with you. So guys, be ready. Hey guys, welcome back to the another video. This is Shailaja. कैसे आप? Hope you all guys are doing well. So guys, again I came back with huge Myntra haul of party, festival wear, wedding wear sarees. In this haul, I'm going to share with you beautiful, stunning, gorgeous, evergreen sarees, zari work silk sarees. So guys, during last video we have seen many beautiful sarees. Okay. So I have told on that day same day I'm going to make part 2 for this haul for this zari silk sarees जे होतं स्पेशली गौरी गणपतीसाठी. ओके, लास्ट व्हिडिओमध्ये मी भरपूर सुंदर सुंदर अप्रतिम अशा साड्या तुमच्याबरोबर शेअर केल्या होत्या. ओके, मी त्याच वेळी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण याचा पार्ट 2 पाहणार आहोत. सो गाईज, आय केम बॅक विथ ब्युटिफुल स्टनिंग साडीज. तर गाईज, आता फेस्टिवल सीझन आपला स्टार्ट झालेला आहे. गौरी गणपती, रक्षाबंधन, दसरा अँड दिवाळी याच्यासाठी आपल्याला सुंदर अशा सिल्क जरी साड्या आपल्याला लागणारच आहेत. तर खास हा जो हॉल व्हिडिओ आहे हा गणपती फेस्टिवल, गौरी फेस्टिवल साठी आहे, जिथे आपल्याला भरपूर जरी सिल्क साड्या लागणार आहेत. आज जे काही साड्या सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सगळ्यांचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याची जी प्राइस आहे ती प्राइस मी स्क्रीनवर मेन्शन केलेला आहे. इव्हन ट्राय ऑन देखील मी स्क्रीनवर ऍड केलेला आहे. पण जे प्राइस आहे मी सेलच्या आधी परचेस केलेले आहे हे मी ऑलरेडी तुमच्याबरोबर क्लिअर केलेलं आहे. कारण सेलमध्ये जर मी परचेस केलं तर तुम्हाला घेता येणार नाही, तोपर्यंत सेलच संपून जाईल. तर आता अपकमिंग सेल मिंत्राचं येणार आहे. गौरी गणपती सगळे आपले फेस्टिवल लागून एकामागे एक येत आहेत. ओके, तर या सगळ्या सणासाठी आपल्याला या साड्या खूपच उपयोगी होणार आहेत. एकापेक्षा एक अशा अप्रतिम ब्युटिफुल साड्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला मग फर्स्ट जी साडी आहे ती आपण पाहूया आता. ओके, त्याच्या आधी असंच मी तुमच्यासाठी भरपूर व्हिडिओज घेऊन येणार आहे जे की गौरी गणपतीसाठी अनारकली कुर्ता सेट, पार्टीवेल फेस्टिवल वेअर सूट्स. ओके, भरपूर काही आहे व्हिडिओमध्ये. तर सबस्क्राईब करून ठेवा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉनला हिट करून ठेवा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि माझा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. इफ यू आर इंटरेस्टेड इन फॅशन, लाईफस्टाईल, ब्युटी, सो डू सबस्क्राईब माय चॅनल. कारण मी अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते. तर तुम्हाला यामध्ये रुची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर गाईज, हॉलमध्ये पुढे जाऊया आपण आता. तर या ज्या साड्या आहेत या सगळ्यांना एव्हरग्रीन अशा साड्या आहेत आणि कुठल्याही एजच्या विमेनसाठी परफेक्ट आहेत. आणि आपण हे याच फेस्टिवलला नाही की कुठल्याही फेस्टिवलमध्ये घरात जर फंक्शन, पार्टी, पूजा असेल, कुठलंही रिच्युअल असेल त्यावेळी देखील आपण काठपदराच्या साड्या ह्या एव्हरग्रीनच असतात, आउटडेटेड होत नाही. तर कधीही आपण हे वेअर करू शकतो, फुकट पैसा वाया जाणार नाही आपल्याला. तर सगळ्या साड्या अप्रतिम अशा, प्रचंड अशा सुंदर आहेत. ओके, तर पहिली जी साडी आहे पिंक आणि गोल्ड टोन अशी ओव्हन डिझाईनची बनारसी सिल्क साडी आहे. हा येईल साडीचा पदर. हा पूर्ण ब्रोकेड वर्कचा असतो ना तसा जरी वर्क मिळेल. ब्रोकेड वर्क किंवा ओव्हन डिझाईन आपण याला बोलतो. पूर्ण साडीचा जो पदर आहे पूर्ण जरी वर्कचा मिळणार आहे. आणि हे जे आहेत लटकन मिळणार आहेत साडीला, टसल्स, गोंडे जे आपण ह्याला बोलतो. तर पल्लू जो आहे पूर्ण जरी वर्क मी भरलेला येणार आहे. गोल्डन जरी वर्क मिळणार आहे पूर्ण. साडी दिसायला इतकी सुंदर आहे ना, पण थोडंसं ह्याचं जे फॅब्रिक आहे ना, जे बॉर्डर आहे भरपूर जरी वर्क केलेलं आहे त्यामुळे थोडंसं स्टिफ आहे, एकदम सॉफ्ट असं नाहीये. नेसायला थोडासा त्रास होणार आहे मला असं वाटतं पाहून. ओके, तर पूर्ण साडी जी आहे ना फ्लोरल ओव्हन डिझाईन मिळणार आहे. पूर्ण जरी वर्क मिळेल आणि जरी वर्क याचा इतका सुंदर आणि इतका अप्रतिम आहे ना. खूपच छान असं याचं वेविंग केलेलं आहे. पूर्ण ओव्हन डिझाईनचा फ्लोरल जरी वर्क मिळणार आहे पूर्ण साडीला. ओके, साडीचा जो काठ आहे खालचा आणि वरचा सेम असंच येणार आहे. पूर्ण जरी वर्क मिळणार आहे याला देखील. हा आहे साडीचा वरचा काठ आणि पूर्ण मिळणार आहे. जरीच्या ज्या साड्या असतात ना त्यांचं काठ पूर्ण असतं, तेच त्यांची खासियत असते. डिझायनर साड्यांना कसं हाफच वरचा जो
काट असतो तो हाफच येतो, चेस्टपर्यंत येतो, कधी बॅकपर्यंत येतो, तेवढाच येतो. पण जरीवरच्या साड्यांचं असं नसतं, दोन्ही साईडला म्हणजे खाली आणि वरती व्यवस्थितपणे फुल असं भरून काट दिलेलं असतं. तर साडीचा जो वरचा आणि खालचा काट आहे या प्रकारचा येणार आहे, पूर्ण जरी वर्कने भरलेला. आणि पूर्ण साडी जी आहे ना, पूर्ण साडी इतकी सुंदर आहे ना, मला खूपच आवडली. पण ह्याचं जे सिल्क आहे ना, थोडंसं टिश्यू सिल्क असतंय ना तसं आहे, म्हणजे सॉफ्ट नाही आहे फॅब्रिक. पूर्ण असे जरी वर्कनी भरलेला फ्लोरल वर्क मिळणार आहे. हा जो वर्क आहे ना इतका सुंदर दिसतो आणि क्वालिटी याची एकदम प्रीमियम आहे. फक्त थोडंसं मला वाटतं ना फॅब्रिक थोडासा सॉफ्ट हवा होता, पण एवढं सॉफ्ट नाही आहे. आणि साडीचं विड्थ लेंथ एकदम प्रॉपर आहे, भरपूर अशी लांब आहे साडी नेसायला, कुणालाही व्यवस्थित बसेल. आणि हा आहे ब्रोकेडचा साडीचा ब्लाउज पीस, सेम कलरचा सिल्क फॅब्रिकचा आहे, पूर्ण ब्रोकेड वर्कनी भरलेला हा असा ब्लाउज पीस मिळणार आहे. मोर दॅन 80 सेंटीमीटर आहे, अप्रॉक्सिमेटली 1 मीटर आहे. हा असा बॉर्डर मिळणार आहे ब्लाउजला, जो आपण स्लीव्ज आणि स्लीव्हसाठी यूज करू शकतो किंवा जसं आपल्याला पॅटर्न हवंय तसं. साडी खूपच सुंदर आहे, पण फक्त थोडीशी अशी स्टीप आहे, एकदम सॉफ्ट नाहीये. त्याच्यानंतर आहे कांजीवरम साडी फ्रॉम दी ब्रँड हाऊस ऑफ पटोदीवरून. इतकी सुंदर आहे ना, याचा कलर मला खूप आवडला. ग्रीन असा डार्क बॉटल ग्रीन असतो ना, हे कलर पाहूनच मी म्हणजे परचेस केलं. मला खूप आवडलं आणि कारण ही साडी ना युनिक आहे, थोडंसं वेगळं दिसतंय, म्हणजे कॉमन नाहीये. ज्या काठापदराच्या आपण एरवी साड्या घेतो ना तशी नाहीये, ही थोडीशी एकदम वेगळी आहे. याचं जे पॅटर्न आहे ते देखील वेगळं आहे आणि कलर खूपच सुंदर आहे. ग्रीन कलरच्या पण मी बऱ्याच साड्या पाहिलेल्या आहेत, पण हे थोडंसं ना एकदम हटके असं ग्रीन आहे. कांजीवरम सिल्क साडी आहे ही, पूर्ण जरी वर्कची. तर आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूया आता या साडीला. पहिला पेपर काढून टाकते ना तर खूप आवाज होतो पेपरचा. पूर्ण पदर जो आहे ना तो पूर्ण जरी थ्रेड वर्कनी भरलेला आहे आणि थोडासा वेगळा युनिक असा याचा पदर आहे, कॉमन अजिबात नाहीये. आणि कलर कॉम्बिनेशन देखील खूपच सुंदर आहे, तुम्हाला स्क्रीनवर पूर्ण क्लिअर होत असेल. तर हा असा पदर मिळेल पूर्ण जरी थ्रेड वर्कनी भरलेला. आणि त्याच्यानंतर पूर्ण जी साडी आहे ना ती वर्टिकल असा जरी वर्क मिळणार आहे. तर मला हे थोडंसं नवीन आणि वेगळं वाटलं, खूपच छान आहे. आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत, पण सेम प्रिंट सेम पॅटर्न मिळणार नाही, थोडंसं त्यांचं पॅटर्न डिफरंट राहणार आहे. पण हाच कलर आणि हाच पॅटर्न खूपच सुंदर दिसत होता आणि सेम ॲज इट इज मला मिळाला. तर हे आहे साडीचं काठ, पूर्ण जरी वर्कनी भरलेला साडीचा काठ मिळेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज इंटरलॉक्ड आहे, जे थ्रेड आहेत ना आतले पूर्णपणे लॉक आहेत, ओपन नाहीये. सिल्क फॅब्रिकची ही साडी आहे आणि एकदम थिन असा मटेरियल आहे, असा जाडा नाहीये की जे फुगेल अशी साडी अशी नाहीये. तर पूर्ण साडी जी आहे ना अशाच प्रकारची येणार आहे. साडीचा खालचा आणि वरचा काठ सेम असा मिळणार आहे आणि पूर्ण साडीला भरून काठ मिळणार आहे. आणि मध्ये देखील पूर्ण हे जे जरी वर्क आहे ना ते देखील थ्रेड आतून पूर्णपणे लॉक्ड आहेत. तर पूर्ण साडी अशीच मिळणार आहे. कलर खूप सुंदर आहे, युनिक असा पॅटर्न आहे, इवन कलर इज ऑल्सो युनिक. साडीचं विड्थ लेंथ प्रॉपर आहे आणि ब्लाउज पीस देखील खूपच मोठा आहे. सेम फॅब्रिकचा ब्लाउज पीस मिळणार आहे, सिल्कचा पोलका डॉट सारखं जरी वर्क आहे ब्लाउजवर. आणि हे काठ देखील आपल्याला मिळतं इथे देखील आपल्याला काठ मिळतं ब्लाउजला आणि खालच्या साईडला देखील काठ आहे. इवन इथे सुद्धा काठ मिळेल ब्लाउज पीसला. तर खूपच छान असा ब्लाउज पीस आहे. याच्यामध्ये आपण एकदम मस्त असा पॅटर्न स्टिच करू शकतो, कारण भरपूर बॉर्डर मिळालेला आहे. ओके, कारण होतं कसं ना की मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याच साड्यांना जे बॉर्डर असतं ना फक्त स्लीव्ज पुरतंच सफिशियंट असतं, पण याचं जे बॉर्डर आहे ना भरपूर तिन्ही बाजूनी बॉर्डर मिळालं आपल्याला. तर याचा आपण यूज करू शकतो पॅटर्न बनवण्यासाठी. तर ही साडी मी रिकमेंड करते, कारण मला ही खूप छान वाटली साडी आणि युनिक आहे. आणि गौरी गणपतीसाठी कलर देखील म्हणजे छान वाटतं, ग्रीन कलर आपल्याला लागतंच पूजेला वगैरे, तर त्यासाठी ही साडी खूपच छान आहे. तुम्ही ट्राय ऑन देखील इथे बघू शकता, खूप छान दिसते ही साडी नेसल्यानंतर. तर एक ब्लाऊज घेतलेला आहे मी, खूपच सुंदर असा हा ब्लाऊज आहे, पूर्ण वर्कने भरलेला आहे. जरी थ्रेड वर्कची एम्ब्रॉयडरी आहे, पण याचं प्राइस खूपच जास्त आहे. सलवार स्टुडिओ ब्रँडचा आहे, या ब्रँडची प्राइस जास्त असतात, पण यांची क्वालिटी म्हणजे एकदम प्रीमियम क्वालिटी असते. फॅब्रिक देखील हाय क्वालिटीचं असतं, स्टिचिंग स्टाईल पॅटर्न एव्हरीथिंग इज परफेक्ट. बट ह्याचं प्राइस थोडंसं जास्त आहे, प्राइझी आहे. बट कधी कधी आपल्याला असतं ना की साडी रेडी असते पण ब्लाऊज रेडी नसतो, अशा वेळी हा ऑप्शन आपण चूज करू शकतो. इवन सेलमध्ये थोडंसं प्राइस कमी होईल, पण कितीही कमी झालं तर या ब्रँडचे जास्त म्हणजे प्राइस ड्रॉप होत नाही. तर हायली रिकमेंडेड असा हा ब्लाऊज आहे, खूपच सुंदर आणि अप्रतिम आहे. याच्यामध्ये कलर्स देखील भरपूर मिळतील. प्रिन्सेस कटचा पॅटर्न आहे ब्लाऊजला,
फ्रंटमध्ये तुम्ही बघू शकता नेकला असं छान अशी जरी थ्रेडवर्कची एम्ब्रॉयडरी मिळेल. सेम बॅक साईडला देखील एम्ब्रॉयडरी मिळते आणि दोन्ही साईडला फी नेक आहे आणि पूर्ण वर्कनी भरलेला ब्लाऊज आहे. पूर्ण जरी थ्रेड वर्क, सिक्वेंट वर्क देखील आहे. भरपूर असं सिल्क थ्रेडवर्कची एम्ब्रॉयडरी आहे आणि पूर्ण जो ब्लाऊज आहे ना पूर्ण सिक्वेंट वर्कनी भरलेला आहे. एल्बोपर्यंत स्लीव्ज आहे, त्याचे फिटिंग याची अप्रतिम आहे. थोडासा जो फ्रंटचा नेक आहे ना थोडासा डीप आहे. तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत नसेल डीप नेक जर वेअर करत नसेल, इवन आय एम ऑल्सो नॉट वेअरिंग सच काइंड ऑफ ब्लाऊज, तर तेव्हा आपण पल्लू वर करू शकतो. फिटिंग याची इतकी म्हणजे छान अशी नाईसली फिटेड ब्लाऊज आहे हा. हायली रिकमेंड करते. प्राइस थोडासा ड्रॉप झाला ना तुम्ही परचेस करू शकता. या लिंकला जर तुम्ही विजिट केलं ना n नंबर्स ऑफ रेडी टू वेअर ब्लाऊज तुम्हाला मिळतील. ओके, इवन अशा प्रकारचा ब्लाऊज, अशा प्रकारचा म्हणतीये मी, हा ब्लाऊज नाही, तुम्हाला मिशोवर हार्डली 2, 3, 4, 500 ला मिळू शकतो. पण त्याची आणि याची क्वालिटीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तो फ्री साईजचा असतो आणि क्वालिटी तर खूपच म्हणजे जसे आपण पैसे पे करणार तसं मिळणार ना. आता हा ब्लाऊज प्रॉपर डिझायनरने स्टिच केलेला आहे. ह्याचं फिनिशिंग लुक लगेच बघितल्यानंतर समजून येतं. तर फॅशन डिझायनरकडे जर आपण आता ब्लाऊज स्टिच करायला गेलो, इफ यू आर लिव्हिंग इन मेट्रो सिटी, देन थिंक 1400 to 1500 ते घेतात. ओके, जर नॉर्मल विमेनसाठी. जर ब्राईड वगैरे गेले तर त्यांचे चार्जेस खूपच असतात. तर त्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेशन केलं, मटेरियल त्यांचं आहे, वर्क त्यांचं आहे, तर इट्स ओके. पण थोडासा प्राइसी आहे, बट हायली रिकमेंडेड आहे. अप्रतिम असा हा ब्लाऊज आहे. इतका छान नाईसली फिटेड असा आपल्याला बसतो. इतकाही स्टिच वगैरे करायची, अल्टर करायची गरज भासलेली नाही. यस साईज परचेस केलेला आहे. या ब्रँडचे साईज प्रमाणे मिळून जातात. तर बऱ्याच वेळा मी ऑप्शन हा चूज करते. इवन हा सिंगल कलरचा ब्लाऊज आहे. मिक्स अँड मॅच करून तुम्ही वेअर करू शकता. बऱ्याच अशा सिंगल कलरच्या साड्यांवर हा ब्लाऊज चालून जातो. ह्या साडीवरती मी हा ब्लाऊज वेअर केलेला आहे. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करू शकता. तर मला खूपच छान वाटला तो ब्लाऊज. त्याच्यानंतर आपण ही साडी पाहूया. इतकी सुंदर ही साडी आहे ना, पोचमपल्ली डिझाईन वाली. ही पण सेम ब्रँडची साडी आहे, हाऊस ऑफ पटोदीची पोचमपल्ली. मला या प्रकारच्या साड्या प्रचंड आवडतात, कारण ऑलमोस्ट आता मार्केटमध्ये आपल्याला जास्त म्हणजे पोचमपल्ली साडी भेटतच नाहीये. भेटली तरी म्हणजे कलर चांगला नसतं वगैरे असं होऊन जातं. तर लकीली मला ही साडी भेटली आणि ही मला प्रचंड आवडलेली आहे. ह्याचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे ना, ब्ल्यू आणि पर्पल. यू जस्ट इमॅजिन, आपण जर इमॅजिन केलं ना की पर्पल आणि ब्ल्यू कसा दिसेल कॉम्बिनेशन, किती घाण वाटतं ना असं पर्पल आणि ब्ल्यू, म्हणजे दोन्ही सेम, दोन्ही डार्क कलर, बट सी हाऊ इट्स लुक्स ब्युटिफुल. इतकं छान दिसतं ना हे नेसल्यानंतरही. आणि साडी खूपच म्हणजे हाय क्वालिटीचं फॅब्रिक आहे याचं, एकदम सॉफ्ट असं सिल्क आहे. हे मी तुम्हाला हायली रिकमेंड करेन. आणि कलर देखील खूप सुंदर आहे. याच्यामध्ये दुसरं कलर अवेलेबल नाही आहे. या लिंकला तुम्ही जर गेलात तर तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या साड्या या टाईपच्या भेटतील, पण पॅटर्न असा नाहीये, वेगळा बदलून जातो पॅटर्न. या पॅटर्नमध्ये मी कलर शोधत होते, बट कलर वॉज नॉट देअर, सो दिस इज अ सिंगल पीस. तर हा येईल पल्लू. पूर्ण प्रिंटेड टाईपचा ना जरी वर्क वाला पल्लू मिळेल. हे वर्क जे आहे ना थ्रेड वर्क आहे, जरी वर्क आहे, पण प्रिंटेड दिसतो. ओके, आतून आपल्याला थ्रेड दिसतात आहे, याच्यावरून कळतं. पल्लू असा पूर्ण प्रिंटेड सारखा जरी वर्क जे आहे ना, जरी थ्रेड वर्क वाला पल्लू मिळणार आहे. या प्रकारचा सुंदर असा हा पल्लू मिळणार आहे. याला टसल्स आहेत, गोंडे लटकन जे आपण बोलतो, गोंडे लावलेले आहेत. आणि हा असा पल्लू मिळणार आहे. छानसा पर्पल कलर आहे, याच्यामध्ये ब्ल्यू कलर आहे, थोडासा ऑरेंज शेड आहे, लाईट ब्ल्यू कलर आहे, असा मल्टी कलरचा पल्लू मिळणार आहे. खूपच छान अशी ही साडी आहे. आणि साडीचा जो काट आहे ना तो असा मिळणार आहे गोल्डन कलरचा. हा ना सिल्वर आणि गोल्ड मिक्स असा हा बॉर्डर आहे याचा, म्हणजे डार्क गोल्ड नाही किंवा डार्क सिल्वर देखील नाहीये. जसं तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतं ना तशीच ही साडी आहे. तर अशा प्रकारचा जो बॉर्डर आहे ना खाली आणि वरती दोन्ही साईडला सेम काट मिळणार आहे. आणि पूर्ण साडी जी आहे ना, पूर्ण साडी थ्रेड वर्कनी भरलेली आहे. हा जो मधला तुम्हाला प्रिंट सारखा पॅटर्न दिसतोय ना, हा पूर्ण थ्रेड वर्क आहे, जरी थ्रेड वर्क मिळणार आहे. पूर्ण जरी थ्रेड वर्कनी भरलेली आहे साडी ही. पूर्ण साडी जी आहे ना अशीच मिळेल. पोचमपल्ली पॅटर्न, खूपच सुंदर सॉफ्ट अशी ही साडी आहे आणि चापून चोपून छान अशी बसते. हा जो साडीचा काट आहे वरच्या प्रकारे सेम खाली मिळेल, पण खालचा जो काट आहे ना थोडासा मोठा आहे. हा साडीचा खालचा काट आहे, हा थोडासा मोठा आहे. आणि वरचा जो काट आहे ना तो एवढाच येतो, पण हा थोडासा मोठा आहे. पूर्ण साडीला खाली अशाच प्रकारचं काट भेटणार आहे. साडीचा लेंथ विड्थ एकदम प्रॉपर आहे, भरपूर लांब अशी ही साडी आहे. तर कुठल्याही साईजच्या विमेनसाठी परफेक्ट आहे. सॉफ्ट अशी सिल्क साडी आहे. फॅब्रिक याचं चांगलं आहे, पॅटर्न देखील
युनिक आहे. ह्याचा ब्लाऊज पीस मिळतो कॉन्ट्रास्ट, जसा काट आहे ना तसा ब्लाऊज पीस मिळेल. हा देखील जरी वर्कचा आहे. पूर्ण मध्ये तुम्हाला फ्लोरल जे प्रिंटेड दिसतं ना, पूर्ण जरी वर्कचा हा फ्लोरल जरी वर्क मिळणार आहे. सिल्क थ्रेड वर्कनी वर्क केलेला आहे. आणि हा जो आहे ना एवढासा काट मिळणार आहे. साडीचा कलर खूपच सुंदर आहे आणि युनिक आहे. दिस इज ऑल्सो आय विल रिकमेंड यू ॲज पर द प्राइस दिस साडी इज वर्थ. तर आपण आता नेक्स्ट साडी बघूया. एक साडी मी ब्लॅक कलरची देखील घेतलेली आहे. ब्लॅक कलरची आपण आधेमध्ये वेअर करू शकतो, म्हणजे पर्टिक्युलर अशा फेस्टिवल इव्हेंटला नाही, पण एवढ्या दिवसांचं आपलं फेस्टिवल असतं. दिवाळी पण ते 4-5 दिवसाचं असतं. दसरा पण बऱ्याच दिवसां, दसरा देखील एवढे 9-10 दिवस आपण सेलिब्रेट करतो. देन गणपती 11 दिवस. मग एखाद्या मधल्या दिवशी आपण ही साडी वेअर करू शकतो. तर ह्याच्यामध्ये देखील भरपूर कलर्स आहेत, पण हा कॉम्बिनेशन मला खूप आवडला. पर्पल आणि ब्लॅक. इवन दिस इज द वाईन कलर. ओके, पर्पल पण नाही आहे, हा वाईनमध्ये येतो. तर कॉम्बिनेशन खूपच छान आहे. ही आहे एलोरा बनारसी ओव्हन डिझाईनची साडी. एलोरा ब्रँडची मी कधी घेतलेली नाही, ती फर्स्ट टाइम घेतलेली आहे. मला चांगली वाटली साडी. तर आपण आता डिटेलमध्ये बघूया. कॉम्बिनेशन खूप छान आहे. सॉफ्ट असं सिल्क आहे हे, अजिबात जाडवाला नाही आहे सिल्क. तर हे असं पदर मिळणार आहे. पूर्ण जरी वर्कचा पदर मिळेल वाईन कलर सारखा. इवन यू कॅन से मचेंडा ऑल्सो. हा कलरच खूप वेगळा आहे. पर्पल नाही वाटत आहे. इवन वाईन कलर पण असा डार्क नाही आहे. मजेंडा कलरमध्ये येतो, थोडासा गर्द असा मजेंडा कलर. तर पूर्ण जरी वर्कचा हा पदर मिळणार आहे. गोंडे मिळतात पदराला पूर्णपणे. आणि हा आहे काट. ओके, तर पदराचा वरचा हा काट येणार आहे. पूर्ण काट आपल्याला साडीच्या अशाच प्रकारचा मिळणार आहे. आणि हा जो आहे ना, हा पदर पूर्ण जरी वर्कचा मिळणार आहे. फ्लोरल जरी वर्क मिळणार आहे. पूर्ण पदर जरी वर्कनी भरलेला आहे. हा साडीचा वरचा काट आहे. छान असा डिझाईन आहे याचा. मला खूप आवडलं कॉम्बिनेशन. याच्यामध्ये देखील कलर्स अवेलेबल आहे. मे बी थोडंसं पॅटर्न चेंज होऊ शकतं. आणि पूर्ण जी साडी आहे मध्ये अगेन जरी वर्क मिळणार आहे. हे जे डॉटेड वर्क दिसते पूर्ण जरी वर्क आहे. आणि साडीचा जो काट आहे ना वरचा आणि खालचा सेम असा येणार आहे. कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसतं याचं. इवन आपण ही साडी संक्रांतला पण वेअर करू शकतो. संक्रांतीसाठी खास मी ब्लॅक साड्यांचा हॉल व्हिडिओ शेअर केला होता. त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीये. जर तुम्ही पाहिला नसेल तर एकदा पाहून घ्या. इवन मी पैठणी साड्यांचे पण हॉल व्हिडिओज बनवले होते, ते पण शेअर करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनला देते किंवा एंड स्क्रीनला लावून ठेवते. तुम्ही एकदा चेक करा. त्या पण साड्या अप्रतिम अशा होत्या. तर साडीचा जो काट आहे वरचा आणि खालचा अशाच प्रकारचा मिळणार आहे. सॉफ्ट सिल्क अशी ही साडी आहे आणि पूर्ण साडी जी आहे ना अशीच येणार आहे. पूर्ण जरी वर्कनी भरलेली साडी आहे. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस मिळेल. मला या टाईपच्या साड्या खूप आवडतात. वरचा आणि खालचा काट सेम पाहिजे, जशी की मी वेअर केलेली साडी पण तशीच आहे. हे पण मी लास्ट टाइमच्या हॉल व्हिडिओमध्ये शेअर केला होता आय थिंक. तर काट सेम पाहिजे आणि त्या काटसारखंच पल्लू पाहिजे. मला अशा प्रकारची साडी खूप आवडते. आणि हा प्लेन असा सिल्क फॅब्रिकचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस मिळणार आहे. एवढं बॉर्डर मिळणार आहे ब्लाऊजला आणि पूर्ण ब्लाऊज प्लेन आहे. साडीचं विड्थ, लेंथ, एव्हरीथिंग इज प्रॉपर. दिस इज ऑल्सो हायली रिकमेंडेड ॲज पर द प्राइस दिस साडी इज वर्थ. ही आहे पॅरेट ग्रीन कलरची. ही थोडी वेगळी आहे. अजिबात आता मोठे मोठे काट नाही. ऑलमोस्ट सर्व साड्यांचे जे काट होते ना मोठे होते, पण मला वाटलं चला एखादी डिफरंट अशी वेगळी घेऊया ज्याला छोटंसं काट असेल. याच्यामध्ये एवढे कलर्स अवेलेबल आहेत ना, भरपूर कलर्स अवेलेबल आहेत. ही आहे फ्रॉम दी ब्रँड साडी मॉल. ही डिझायनर अशी साडी आहे. जरी सिल्क डिझायनर साडी जमदानी. ओके, जमदानी साडी आहे ही. छोटीशी गोल्डन अशी काट मिळणार आहे आपल्याला खाली आणि वरती साडीला. कलर कॉम्बिनेशन याच्यामध्ये इतक्या सुंदर सुंदर आहेत ना. या लिंकला तुम्ही व्हिजिट करा, तुम्हाला सगळ्या साड्या भेटून जातील. तर हा आहे साडीचा काट वरच्या साईडचा. तर पूर्ण साडीला या प्रकारचा काट भेटणार आहे, खाली आणि वरती सेम काट. साडीचा जो मिडल पार्ट आहे तिथे आपल्याला फ्लोरल असं जरी थ्रेड वर्क मिळणार आहे. पूर्ण जी साडी आहे ना पूर्ण जरी थ्रेड वर्कनी भरलेली आहे. तर अशाच टाईपची येणार आहे पूर्ण साडी. आणि साडीचा पल्लू आहे ना तो अशा प्रकारचा येणार आहे. प्लेन असा पल्लू आहे. पूर्ण गोल्डन कलरचा पल्लू मिळेल. गोल्डन पण असा एकदम डार्क नाहीये. आणि साईडला अशा प्रकारचा पॅटर्न मिळतो. हा आहे जरी वर्क. ओके, आतला जो साईड आहे ना याचा या प्रकारचा मिळणार आहे. थोडासा रेडिश कलर येणार आहे आणि इकडे गोल्डन कलर येणार आहे. थोडासा गोल्ड याचा जो कलर आहे ना थोडासा पीच आणि ऑरेंज मध्ये येतो ना त्या टाईपचा कलर आहे. याला देखील गोंडे मिळणार आहेत. हा आहे साडीचा पूर्ण पदर आणि हा आहे काट. तर पूर्ण साडी अशाच प्रकारची येणार आहे. सो गाईज, इट वॉज माय लास्ट प्रोडक्ट. सो इन दिस हॉल व्हिडिओ आय थिंक आय हॅव शेअर्ड मोर दॅन 5 प्रोडक्ट विथ यू. तर सगळ्या साड्या मला छान वाटल्या. मी जसे मटेरियल आहे तसं तुम्हाला सांगितलं. फक्त ही एक साडी होती ना ती म्हणजे खूप सुंदर होती, पण मटेरियल त्याचं थोडं असं स्टिफ होतं, नेसायला अवघड जाते. नाहीतरी जरी सिल्क साड्या थोडंसं नेसण्यासाठी अवघड वाटतात.
पण छान वाटतात यार काठापदराच्या साड्या सणासुदीला किंवा घरात पूजा वगैरे असेल तर आपण डिझायनर साडी तर नाही घालणार ना, जॉर्जेट नेटची किंवा ऑर्गेन्झाची. तर अशा साड्या आपल्याला लागणारच आहेत फेस्टिवलला. तर गाईज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याच्यापुढे तुम्हाला कुठले प्रोडक्ट बघायला आवडतील जे मी तुमच्याबरोबर शेअर करेन, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. खूप सारे व्हिडिओज ऑन दी वे आहे, एडिटिंग चालू आहे, शूटिंग पण चालू आहे. इतके प्रोडक्ट मागवलेत ना मला, आता भरपूर सारे प्रोडक्ट तुमच्याबरोबर शेअर करायचे जे की our festival season has been started already, so I'm very excited to share this all product with you. तो भरपूर सारे प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये ज्वेलरी पण इन्क्लूड केलेली आहे. जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसाल केला, सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्ही माझा व्हिडिओ मिस करणार नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, प्रोडक्ट्स तुम्हाला आवडले असतील तर एक लाईक जरूर द्या. आवडले असतील तर, नाही आवडले तर इट्स ओके, ते पण सांगा की नाही आवडले इट्स ओके. ओके, अजून छान प्रोडक्ट मागवेन मी. तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.